तेलंगणामध्ये जे आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं हे कसं झालं हे एकदा समजून घेतलं पाहिजे. अनेकांचा प्रश्न असा आहे की तेलंगणा राज्यामध्ये आरक्षणाचं जे उपवर्गीकरण झालेलं आहे त्या उपवर्गीकरणाची विभागणी त्यांनी कशा प्रकारे केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची विभागणी करत असताना अ, ब, क आणि ड या 4 वर्गामध्ये ही विभागणी करावी अशा प्रकारची मागणी केली जाते आहे. पण तेलंगणा राज्यामध्ये याच्यामध्ये फक्त 3च वर्ग त्यांनी निश्चित केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी विभागणी केलेली आहे. पण ही विभागणी करत असताना कोणत्या वर्गाला किती टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि जातनिहाय तिथं आरक्षण दिलं गेलेलं आहे का. ज्या प्रमुख मागणीने म्हणजे ज्या मादिगा या जातीने जी प्रमुख मागणी केलेली होती या जातीला सेपरेट तिथं काही आरक्षण देण्यात आलेलं आहे का, असे देखील अनेकांचे प्रश्न आहेत. आरक्षणाचा हा 2025 रोजीला झालेला हा कायदा आपण एकदा समजून घेणार आहोत की तेलंगणा राज्यामध्ये नेमकी याची विभागणी कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे. वर्गीकरणाची जी पार्श्वभूमी आहे या पार्श्वभूमीमध्ये असं म्हटलेलं आहे की अति मागासलेले जी काही जाती आहेत त्यांच्यासाठी हा एक सामाजिक न्यायाचा कायदा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे काय तर परंतु महाराष्ट्रामध्ये जी काही मागणी केली जाते आहे ही मागणी कशाच्या आधारावरती आहे तर आतापर्यंत जेवढं काही आरक्षण म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे 13% आरक्षण होतं हे 13% आरक्षण या आरक्षणापैकी बहुतांश हिस्सा म्हणजे जास्तीत जास्त लाभ हा इथे महार किंवा बौद्ध समाजाने घेतलेला आहे असा त्यांच्यावरती आरोप केलेला आहे. तेलंगणामध्ये जे आरक्षणाचं उपवर्गीकरण झालेलं आहे ते या पद्धतीनं झालेलं नाही आहे की एखाद्या समूहाने त्याचा जास्तीत जास्त फायदा घेतलेला आहे म्हणून त्यांचं आरक्षण कमी करून आरक्षणाचं उपवर्गीकरण तिथं झालेलं नाही. आरक्षणाचं उपवर्गीकरण करत असताना त्यांनी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण देण्यात आलेलं आहे. म्हणजे इथे विभागणी जरी झालेली असली तरी इतके दिवस कोणीतरी जास्त आरक्षणाचा फायदा घेतलाय म्हणून त्यांचा कमी करा आणि आम्हाला जास्त द्या अशा प्रकारची डिमांड तिथं जरी केली गेली असली तरीही तशा प्रकारची विभागणी तिथं केली गेलेली नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण एक गोष्ट आणखी समजून घेतली पाहिजे की तेलंगणामध्ये कुठल्याही एका जातीला वेगळं आरक्षण देण्यात आलेलं नाही. ते कसं देण्यात आलेलं नाही एकदा बघणार आहोत. इथे फक्त एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे की कोणाचंही आरक्षण कमी करण्यात आलेलं नाही आणि जास्तीत जास्त फायदा एखाद्या समूहाने घेतलेला आहे म्हणून त्यांचं कमी करून ज्या समूहाला कमी म्हणजे ज्या जातीला कमी आरक्षणाचा लाभ झालेला आहे असं गृहीत धरून त्या जातीला जास्त लाभ देण्याचा प्रयत्न तिथे केला गेलेला नाही. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तिथं आरक्षण देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही एका जातीला तिथं आरक्षण दिलं गेलेलं नाही. ते आपण खाली समजून घेणार आहोत की नेमकं काय करण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये जो पहिला ग्रुप बनवण्यात आलेला आहे म्हणजे याला आपण जर असं गृहीत धरलं की याला आपण ये असं म्हणूया. म्हणजे यातला जो वर्ग आहे हा जर याला ये असं गृहीत धरलं तर ये मध्ये कोण कोण आहेत तर ये मध्ये जवळपास 15 जाती आहेत. म्हणजे लक्षात घ्या इथे एका जातीला आरक्षण देण्यात आलेलं नाही. इथे पहिल्या ये ग्रुपमध्ये 15 जाती करण्यात आरक्षण देण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये मादिगी जंगम, मांग, मतंगी, मेहतर आणि इतर अशा काही 15 जातींचा समावेश आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे आरक्षणाची उपवर्गीकरण करण्याची जी मागणी करत आहेत ना त्या लोकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की इथे काय म्हटलेलं आहे. ज्या जातींना आतापर्यंत आरक्षणाचा अत्यल्प लाभ मिळालेला आहे त्यांच्यासाठी हा 1% कोटा राखीव आहे. बघा काय झालेलं आहे इथं ज्यांना खूपच कमी लाभ मिळालेला आहे अशा जातींचा ये वर्ग करण्यात आलेला आहे आणि ज्यांना कमी प्रतिनिधित्व मिळालेलं आहे त्या जातींसाठी हा जो पहिला वर्ग आहे हा तयार करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये 15 जाती आहेत आणि यांना केवळ 1% आरक्षण आहे. म्हणजे प्रतिनिधित्व कमी मिळालेलं आहे आणि प्रतिनिधित्व कमी मिळालेलं असून आतापर्यंत आरक्षणाचा लाभ कमी मिळालेला आहे हे निदर्शनास आलं तरीही एकूण 15 जातींना 1% आरक्षण देण्यात आलेलं आहे कारण लोकसंख्येचं प्रमाणच तेवढं आहे. दुसरा जो ग्रुप आहे त्या दुसऱ्या ग्रुपमध्ये ग्रुप 2 मध्ये 9% आरक्षण देण्यात आलेलं आहे. आता हे 9% जे आरक्षण आहे हे 9% आरक्षण किती जातींना देण्यात आलेलं आहे यातल्या 18 जातींना हे 9% आरक्षण देण्यात आलेलं आहे. म्हणजे इथे देखील कुठलीही एक जात याच्यामध्ये नाही. हे बी वर्ग आहे आणि याच्यामध्ये कुठलीही एक जात नाही. याच्यामध्ये 18 जातींचा समावेश आहे आणि याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की
या गटासाठी अनुसूचित जातीच्या 15% आरक्षणापैकी 9% वाटा निश्चित करण्यात आलेला आहे. आणि हा कोणाला दिलेला आहे? हा 9% वाटा ज्यांना काही प्रमाणामध्ये आरक्षणाचा फायदा मिळालेला आहे असं म्हटलेलं आहे. पहिल्या याच्यामध्ये काय होतं, पहिल्या ग्रुपमध्ये की ज्यांना आरक्षणाचा फायदाच मिळालेला नाही, लाभच मिळालेला नाही, तो ग्रुप पहिल्या ग्रुपमध्ये होता. ज्यांना फक्त 15 जाती त्यांना 1% आरक्षण होतं. इथे 18 जाती आहेत, त्यांना 9% आरक्षण आहे, पण यांना थोड्याफार प्रमाणामध्ये लाभ मिळालेला आहे. आता याच्या पुढे जाऊन जो तिसरा ग्रुप आहे, इथे फक्त 3च ग्रुप करण्यात आलेले आहेत आणि या तिसऱ्या ग्रुपमध्ये 5% आरक्षण देण्यात आलेलं आहे. हा जो तिसरा ग्रुप आहे, या तिसऱ्या ग्रुपमध्ये जवळपास 26 जातींचा समावेश आहे. म्हणजे इथे देखील कुठलीही एक जात नाही आणि याच्यामध्ये आदि आंध्र, आदि द्रविडी, महार, माला, माला दसरी, नेटकानी आणि इतर 20 जाती म्हणजे 26 जाती, एकूण 26 जातींचा समावेश आहे. आणि याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की या जातींना आधीपासून काही प्रमाणात लाभ मिळत असला तरी न्याय वाटा सुनिश्चित करण्यासाठी हे करण्यात आलेलं आहे. म्हणजे या जातीला ऑलरेडी लाभ मिळालेला आहे, पण याच्यामध्ये देखील त्यांना वाटा देण्यात आलेला आहे. आता हे सगळं जर आपण बघितलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की नेमकं या आरक्षणाच्या उपवर्गीकरणामध्ये कोणाला किती वाटा मिळालेला आहे. आता आपण जे सुरुवातीला बघितलं, ज्यामध्ये पहिला ग्रुप होता, याला आपण ए असं गृहीत धरूया. या ए वर्गाला किती टक्के आरक्षण मिळालेलं आहे? एला 1% आरक्षण मिळालेलं आहे. ज्यांना आतापर्यंत आरक्षणाचा लाभ खूपच कमी मिळालेला आहे किंवा मिळालेलाच नाही असा हा ए वर्ग आहे. आणि याच्यामध्ये आपण सुरुवातीला बघितलं की याच्यामध्ये एकूण किती जाती होत्या, तर याच्यामध्ये जवळपास 15 जातींचा समावेश होता. 15 जातींना 1% आरक्षण मिळालेलं आहे. बी ग्रुप आहे, बी ग्रुपमध्ये जवळपास 18 जाती होत्या. 18 जातीला 9% आरक्षण मिळालेलं आहे. आणि सी ग्रुप जो आहे, या सी ग्रुपमध्ये जवळपास यांना 5% आरक्षण मिळालेलं आहे. याच्यामध्ये एकूण 26 जाती आहेत. म्हणजे इथे जरी समजा मादिगा जातीने आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी केली असली तरीही इथे सेपरेट किंवा स्वतंत्र मादिगाला आरक्षण देण्यात आलेलं नाही. त्याच्यामुळं आरक्षणाचा जो मूळ उद्देश म्हणजे उपवर्गीकरणाचा जो मूळ उद्देश इथं सांगितला जातोय महाराष्ट्रामध्ये की महाराष्ट्रातल्या लोकांना किंवा मातंग समाजाला स्वतंत्र म्हणजे एका जातीला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं असं होऊ शकत नाही. मातंग समाजाला इथे आरक्षण देत असताना 2 गोष्टी निश्चित केल्या पाहिजेत किंवा त्या कराव्याच लागतील, अन्यथा ते आरक्षण टिकून राहणार नाही. एक गोष्ट म्हणजे लोकसंख्येचं प्रमाण, लोकसंख्येचं जे प्रमाण आहे हे प्रमाण निश्चित करावं लागेल, त्या प्रमाणातच आरक्षण द्यावं लागेल. एक दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचा एक ग्रुप तयार करावा लागेल मातंग समाजाचा आणि तत्सम म्हणजे ज्या लोकांना कमी आरक्षणाचा लाभ मिळालेला आहे त्यांचा ग्रुप तयार करावा लागेल आणि त्यांना त्या ग्रुपला रिझर्वेशन द्यावं लागेल. कुठल्याही मातंग समाजाला एका जातीला आरक्षण मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कारण तेलंगणा राज्यामध्ये देखील पहिल्या ग्रुपमध्ये 15 जाती, दुसऱ्यामध्ये 18 आणि तिसऱ्यामध्ये 26 जाती आहेत आणि त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये यांना आरक्षण देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये देखील लोकसंख्येच्या प्रमाणामध्येच आरक्षण द्यावं लागेल. लोकसंख्येचं प्रमाण निश्चित न करता कुठल्याही एखाद्या स्वतंत्र जातीला आरक्षण देता येणार नाही, त्यांचा देखील एक ग्रुप तयार करावा लागेल. याच पद्धतीनं तेलंगणामध्ये आरक्षण देण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं तेलंगणाचा अभ्यास करत असताना कदाचित न्यायाधीश अनंत बदर समितीनं हे अहवालामध्ये लिहिलेलं असू शकतं.